गेलं तर 30 या सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचा षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश ह्या वेळेला गतिमान चेंडू, प्रचंड वेग पाहायला मिळाला ह्या चेंडूवरती मात्र, परंतु शरीरी यष्टीवरती आढळून चेंडू यष्टीच्या मागे गेला. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव नक्कीच मिळेल संघाला. स्ट्राइक एंड वरती आता मात्र पाहताय पंकज, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो पंकज. आपल्या संघाकडून मोठी जबाबदारी असेल पंकजच्या खांद्यावरती, कारण की या पंचक्रोशीतला एक नावाजलेला फलंदाज आहे पंकज. खर तर ज्या फलंदाजीची मी स्तुती केली, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि प्रयत्न फसला आणि पहिला गडी बाद पंकजच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दिनेशच्या माध्यमातून. पहिला गडी बाद होतोय VRCC देगाव या संघाला. मोठा हादरा म्हणावा लागेल पंकजच्या रूपामध्ये. एक रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्लीन बोल्ड झाले. आज तर समालोचन कक्षामध्ये माझ्या बरोबर जोडलेत एक पांगारी गावातले आणि दापोलीचा आमचा एक बुलंद आवाज, घोड आवाज, सुदेशजी शिगवण साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या समाज जागृती 2026च्या ह्या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यामध्ये. वन डाऊन पोझिशन वरती पाहताय आपण नवीन फलंदाज प्रसाद. याही वेळेला सुंदर चेंडू, चांगला चेंडू. ज्या वेळेला पंकज सुरुवातीच्या अगोदर मागील चेंडूवरती बोल्ड झाले होते, असं वाटत होतं काहीच बचावात्मक खेळतील, परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल. आणि पुन्हा एकदा त्रिफाळीच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले दिनेश यांनी आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, परंतु महत्वाचे 2 गडी बाद झालेत. पंकज आणि प्रसाद बाद झालेत. प्रसाद यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रवीण आलेले आहेत. यावेळेला मात्र चांगली सुरुवात झाली आहे फन्सू फायटर्स या गोलंदाजाकडून. दिनेश यांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 3 षटकांचा खेळ आहे. या वेळेला जर आता पाहायला गेलं तर बॅकफुट वरती थोडासा संघ पाहायला मिळतोय VRCC देगाव, कारण की सलामीच्या पहिल्याच षटकामध्ये जर 2 गडी बाद झाल्याच्या नंतर थोडासा येणाऱ्या फलंदाजावरती दबाव वाढतो. काय म्हणाल सुदेशजी शिगवड, या वेळेला पंकज सारखे फलंदाज डगआउट मध्ये परतलेत, अशा वेळेला संघाला इथे तारणहात खेळणार असा कोणत्या खेळाडू आपल्याकडे म्हणावं लागेल की VRCC देगाव या संघाकडून, हे मात्र पाहावं लागेल. पाहिला गेला तर एक लेफ्ट हँड बॅट्समन ज्याच्या सुद्धा नावाचा बोलबाला आहे, असं आपण बॅटिंगसाठी आपण पाहतो रोशन. जोपर्यंत रोशन आहे तोपर्यंत आपण VRCC संघाचं जर पाहिलं तर तेवढीशे नुकसान नाहीये. तर पंकजचं यावर्षी पाहिलं तर तेवढासा फॉर्म राहिला नाहीये. पाहिला गेला तर बरंचसं काम करावं लागणार आहे फॉर्मसाठी, त्यांना मेहनत घ्यावं लागणार आहे. परंतु रोशन जोपर्यंत मात्र विकेटवरती उभा आहे तोपर्यंत सामन्याचं गणित आपण त्याचं कॅल्क्युलेशन आता करू शकत नाहीये. तर पहिला षटक प्रगतीवरती असताना पहिला षटक या ठिकाणी संपन्न झालं. दुसरं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावसंख्या जोडल्या गेल्यात. 7 धावा धाव फलकावरती. रोशन गोलंदाजी वरती सुद्धा येतोय फन्सू फायटर्स संघाकडून. आपलं महत्वपूर्ण योगदान या षटकामध्ये द्यावं लागेल, कारण पाहिलं तर पहिलं षटक दिनेशने मात्र सुंदर खेळून काढलंय. 1-2 चांगला बॅट्समॅन तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता मात्र रोशन वर्सेस रोशन ही लढत असेल. स्ट्राईकला रोशन लेफ्ट हँड बॅट्समन ज्याच्या नावाचा बोलबाल आहे. पाहूया पुढील चेंडूसाठी सामना करण्यासाठी तयार. एक फणसू संघाला विनंती असेल की फक्त कर्णधार क्षेत्ररक्षण लावा प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. पाहिला तर जेव्हा संघ म्हणून तुम्ही गावासाठी उतरता तेव्हा मात्र थोडीशी शॉर्ट पिच चेंडूचा फायदा उचलला, स्क्वेअर लेगला खेळला, येतोय रोशन यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा खणखणीत चौकार. डीजेला थोडी विश्रांती दिली आहे. सुंदर चेंडू होता, खेळून काढला. मागच्या बाजूला आउटफिट खूप फास्ट आहे त्यामुळे थोडस करंगळत चेंडू चालला सीमा रेषेबार. रोशन यांच्या बॅटमधून एक सुंदर असा चौकार. एकंदर धावसंख्या 4च्या मदतीने पोहोचतीये 11 धावांवरती. इथून मात्र कमबॅक करावे लागेल रोशन यांना.
कारण 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती थोडासा हॅवी झाला. पाहिले होतं चेंडूला थोडासा लेग पिच टाकलेल्या चेंडूला मात्र दिशा दिली. 4 धावा आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. पुन्हा एकदा रोशन वर्सेस रोशन ही लढत आपण पाहतोय. फन्सू फायटर संघाकडून गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज आपण रोशन यांना पाहतोय. सुंदर 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 चेंडू. पंच सांगतील योग्य इशारा करायचा प्लीज. निखिल इकडे कोण आहेत? निखिल आहेत की योगेश आहेत? लेग बाय असेल तर इशारा करा प्लीज. थँक्यू. लेग बायच्या रूपाने एक धावा मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. नॉन स्ट्राईकला असला प्रवीण मात्र एकच्या रूपाने स्ट्राईक वरती येतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रवीण साठी पाहिलं होतं. बॅट निकाडा घेतली. मोठी अपील आपण पाहतोय. परंतु पंच मात्र कोणती दाद देत नाहीयेत. सुंदर चेंडू होता. यार्ड यॉर्करचा प्रयास केला पण प्रयत्नात मात्र यश आलं. थोडंसं जलद गतीने सामना खेळा प्लीज. तिकडे एक प्लेअर पाठवा, त्यांना बाहेर काढा प्लीज. 1 मिनिट जरा थांबा. मॅच फास्ट घ्या थोडं. त्या साईडने पुढे जाऊ द्या म्हणतात. चला थोडं फास्ट घ्या फास्ट. रनआउटचा खतरा होऊ शकतो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या. मित्रांनो, क्रिकेटमध्ये जेवढे षटकार चौकाराला महत्व आहे तेवढंच एकेरी दुकेरी धावाला सुद्धा खूप महत्व आहे. सुंदर कलेक्ट केला चेंडू. 2 धावा नक्कीच प्राप्त केल्या. एकंदरीत 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदर पुन्हा एकदा सुंदर माइंड बाज गोलंदाजी. त्याचप्रमाणे सुंदर तेवढे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काही खतरा होऊ शकतो का? पण थांबवलंय. 1 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. संख्या पोहोचते 15 धावांवरती. आपण पाहतोय समाज जागृती सेवा मंडळ देगाव आयोजित समाज जागृती चषक 2026 ही स्पर्धा क्रिकेटच्या माध्यमात लाईव्हच्या माध्यमात आपण पाहतोय घर बसल्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. काही सकाळ थोडासा खेळ थांबलेला दिसतोय. अतिरिक्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. खरं तर हे ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा घटना आपल्याला गावच्या ठिकाणी सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतात. तेच चित्र आपल्या ह्या दिवा नगरीमध्ये सुद्धा पाहायला मिळते.
खेळाडूंना दिशा दाखवली. आता मात्र येतोय या स्पर्धेतील पहिला षटकार रोशन यांच्या बॅट मधून. संधी असेल डीजे प्लीज. गेले आता 22 धावा. येथे मात्र शेवटच्या 6 चेंडूवरती हाणामारीचे 6 चेंडू म्हणून ओळखले जातात. शेवटच्या षटक गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज मंथन. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय मंथन यांचा पहिला चेंडू. येथे मात्र थोडासा लाईन और लेनच्या भटकत असताना पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव वाईट रूपामध्ये. हॅलो, याच्या नंतरचा होणारा सामना असेल जयभवानी क्रिकेट संघ फरारे मोगरेवाडी वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे जाधववाडी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. लगेचच नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. कर्णधार. प्रचंड गती पाहायला मिळाली या चेंडूवरती. मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला मंथन यांच्याकडून. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आला होता. परंतु दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचं षटक आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज मोठे चौकार षटकार मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यावेळेला रडार मध्ये चेंडू आहे. हवेमध्ये आहे चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतो काय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा रीतीने 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. काहीसा काळ हवेमध्ये चेंडू नक्कीच होता परंतु नो मॅन्स तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि अशामध्ये कालावधी होतो 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी लाभली दोन्ही फलंदाजाला. या संधीचा फायदा घेतला आणि 2 धावा आपल्या धावके फलकावरती अजून हे जोडल्यात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा जोडले गेलेत. 26 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळेल किती धावांचं टार्गेट VRCC देगाव फणसू फायटर्स या संघासमोर ठेवते हे मात्र पाहावं लागणार आहे. याही वेळेला रडार मध्ये चेंडू हवेमध्ये आहे. हॅलो, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डगआउट मध्ये परतत असताना पाहायला मिळाला. चांगला झेल पाहायला मिळाला. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. षटकार मारण्याच्या नादामध्ये परतावं लागते आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलेत. अमर आलेले आहेत. अमर यांना मात्र आता मोठे फटके खेळावे लागणार. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर पोहोचवायचं असेल आपल्या संघाला तर येथे मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेला बाहेरची चिकाटा घेतले. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया काय होते. स्वतः यष्टीरक्षक पोहोचले आणि चांगलं झेल पाहायला मिळाले यष्टीच्या मागे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. मंथन यांनी चांगली गोलंदाजी म्हणावे लागेल. शेवटच्या षटकामध्ये असं वाटत होतं की धावांची लयलूट होईल परंतु गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज आपल्या संघाला चांगलं तारणहार गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मात्र सुशील आलेत. हॅट्रिकची संधी असेल मंथन यांना. पाहूया स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होते का हे पाहावं लागणार आहे. डावखुरे फलंदाज सुशील. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. शरीर यष्टीवरती चेंडू आदळून थोडासा स्क्वेअर रिजन मध्ये पोहोचलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण करतील. स्ट्राईक रोटेट केले गेले. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहताय ज्या फलंदाजाने चांगला आपला खेळ दाखवलाय तेच फलंदाज प्रवीण आहेत.
शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जोडल्या जातात हे मात्र पाहावं लागेल. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. VRCC देगाव या संघाच्या 27 धावांनी 28 धावांचं लक्ष ठेवलंय फन्सू फायटर्स या संघासमोर. खरं तर फन्सू फायटर्स या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि गोलंदाजी स्वीकारली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजांकडून. जर पाहायला गेलं तर सुरुवातीचं षटक हाताळत असताना दिनेश यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आणि दुसरं षटक जे घेऊन आलेले गोलंदाज ते थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, 15 धावा खर्च केल्या होत्या. आणि तिसरं षटक ज्या वेळेला जो गोलंदाजाचा वापर केला गेला, मंथन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मंथनच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. VRCC देगाव या संघाच्या 27 धावा 28 धावांचं लक्ष ठेवलंय. यानंतरचा लगेचच होणारा दुसरा सामना आजच्या दिवसातील जय भवानी क्रिकेट संघ फरारे मोगरेवाडी आणि विपक्षमध्ये असतील सह्याद्री क्रिकेट क्लब उन्नवरे जाधववाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय का आपण लगेच टॉस करणार आहोत, नाणेफेकीसाठी यायचंय. अठ्ठावीस धावांचं मित्रांनो जरी लक्ष असलं तरी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगताना आपण अनेक वेळा पाहतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो. चला मित्रांनो लगेचच सामना सुरू करायचा आहे. फणसू फायटर्स आपण सलामीवर पाठवायचे लगेचच, कारण की आपण सुरुवातीपासूनच थोडासा विलंब झाला या स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी. परंतु आजचा दिवस जर पाहायला गेला तर एक चांगला दिवस म्हणून ओळखला जातो. अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी एक चांगला शुभ दिवस. आणि या शुभ दिनी आपण समाज जागृती चषक 2026चा ह्या भव्य दिव्य आयोजन सोहळा या दिवानगरीमध्ये खरं तर समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. दिमागदार सोहळा पार पडतो या दिवानगरीमध्ये. गावापासून जरी आपण मित्रांनो दूर असलो तरी सुद्धा क्रिकेट या खेळासाठी आपण सगळ्यांची एकजूट असते, ते मात्र एकजूट या मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 सलामीवीर एका बाजूला पाहताय अमर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहताय समीर. अमय माफ करा, अमय आणि समीर सलामीची जोडी. फणसू फायटर्स या संघाकडून 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चला लगेच टॉचकडे वळतो आपण पुढच्या जय भवानी क्रिकेट संघ फरारे मुगरेवाडी वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. सामने RP जाधव साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. जय भवानी क्रिकेट संघ फरारे वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे जाधववाडी. RP जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या टॉच करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा 2 हात समांतर रेषेबाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेने आपल्या संघाची धावसंख्या श्री गणेशा केल्या जातोय. खरं तर फणसू फायटर्स या संघाकडे इथे मात्र टॉस झाला. जय भवानी क्रिकेट संघ फरारे आणि सह्याद्री क्रिकेट क्लब उन्नवरिया या 2 संघांमध्ये नाणेफेक झाली. जय भवानी क्रिकेट संघ फरारी या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. याही वेळेला दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, सलगच्या 2 चेंडू आपल्याला व्हाईटच्या रूपामध्ये पाहायला मिळाले. एक अवांतर धावेने धावफलकावरती धावा आपल्या संघाचा श्री गणेशा लागलाय. 2 धावा अवांतर धावेने 28 धावांचं लक्ष आहे. ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या गोलंदाजाला. यावेळी हवेमध्ये चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले यष्टीच्या मागे स्वतः यष्टी रक्षकांकडून आणि पहिला गडी बाद होतोय. समीर यांना मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये
सुरुवातीला जर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला मिळालं तर सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा गडी बाद झाले होते सलगच्या 2 चेंडूवरती आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. याही वेळेला सुद्धा चांगली गोलंदाजी करतात संदीप आपल्या संघासाठी. पहिला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला हा गोलंदाज समीरच्या रूपाने आणि समीरच्या जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशन वरती आलेत रोशन. चांगली गोलंदाजी करतात संदीप आपल्या संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. याही वेळेला चांगला फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 4 धावेंसाठी. या इनिंग मधला पहिला चौकार पाहायला मिळाला. चांगला फटका सजवला होता असं वाटलं होतं की हा सरळ चेंडू विसावेल परंतु चांगलं एलिमिनेशन पाहायला मिळालं आणि पहिला चौकार पाहायला मिळाला. 4 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 1 गडी बाद 6. अजून एक चांगला रडार मध्ये चेंडू होता आणि चेंडूला पोहोचवतोय सरळ 6 धावेंसाठी एक ब्रँडेड षटकार. प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांच्या पुढे लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानेही सलाम करावा असा एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. एक ब्रँडेड षटकार. या 6 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 12 धावा. पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या जर सुरुवातीच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. याही वेळेला फटका सजवला गेला. एक्स्ट्रा कव्हरला बीट करतोय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 4 धाव्यांसाठी. सलगच्या चेंडूवरती मागील चेंडूवरती षटकार आला. ह्या चेंडूवरती मात्र चांगला चौकार पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजाने. एक आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ आता मात्र पॉवर प्लेच्या षटकाच्या मध्ये पॉवर प्लेच्या ह्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. रोशन यावेळी रडार मध्ये चेंडू आणि पुन्हा सलगच्या चेंडूवरती षटकार. डीजे लाटणी द्यायची असते. अफलातून चेंडूचा फायदा उचलला. बॅक टू बॅक चौकार षटकारांची आत्ताशबाजी केली. पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी विकेट काय थ्रो डायरेक्ट हिट केलाय पंकजने. इथं परतावा लागेल. ज्या बॅट्समनने सुंदरशी बॅटिंग केली असं रोशन मात्र निराशात्मक होऊन परतेल. कारण पाहिलं तर बॅट राहिली हवेत. वेध घेतला चेंडूने डायरेक्ट हिट आणि रोशन मात्र बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. रोशनने सुंदर कामगिरी करून गेला. पाहिला गेला तर षटकार चौकारांच्या आत्ताशबाजी अक्षरशः आपला बॅट मधून आग ओकली आणि पहिल्या 6 षटकामध्ये सुंदर असा पाया रचला गेला. पाहिला गेला तर 22 धावा स्कोरवरती जोडल्या गेल्या पहिल्या 6 चेंडूवरती. 28 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल फणसू संघाकडून. कारण सुंदरशी रणनीती आखली. पहिल्याच चेंडूवरती हेवी झाले. इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या बॅटने केला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबार. येतोय खणखणीत षटकार डीजे. बॅटिंग मध्ये मात्र सुंदर असा नजारा पेश केला आणि वन हाते दुसऱ्या षटक चालू असतानाच हा सामना आपल्या बाजूने. चला याच्या नंतरचा लगेच सामना. जय भवानी क्रिकेट संघ फरारे आपल्याला विनंती करतो एका बाजूने आपल्या अंतिम 11 मैदानात दाखल करा.
चला जय भवानी क्रिकेट संघ जास्त वेळ नको, एका बाजूने आपल्या अंतिम 11 मैदानात दाखल करा. चला लगेचच चला आतमध्ये, रेडी राहायचंय, सामन्याची वाट बघायची, सामना कधी संपतोय. चला लगेच चला आतमध्ये, अंतिम 11 आपले एका बाजूने दाखल करा. जय भवानी क्रिकेट संघ. माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया सहकार्य करा. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर आपल्याला टायमिंग मध्येच खेळावं लागतं. पाहायला गेलं तर एका टायमिंग मध्ये सर्व मॅचेस आपल्या खेळायचे असतात, कारण एका दिवसात आपण या महत्त्वपूर्ण सामन्याचा रिझल्ट घेणार असतो. फायनलच्या लढती आपल्याला पाहिजे असतात, मोठ्या षटकांच्या, 3-4 षटकांच्या, तेव्हाच कुठे सामन्याला मजा येते. तर या ठिकाणी सामना आपण पाहतोय, एका बाजूला जय भवानी क्रिकेट संघ आणि एका बाजूला संघ असणार आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. जय भवानी क्रिकेट संघ, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या अंतिम 11 लगेचच दाखल करा. कोण बाकी असेल तर तो मागून येईल, तोपर्यंत चला प्लीज आतमध्ये. अरे चला ना मोगरे साहेब, येतील ना मागून, येतील दोन येतील मागून, चालेल. चला 2 मागून आले तरी चालतील. चला अंतिम 11 आपले दाखल करा. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. जय भवानी क्रिकेट संघ फरारी यांचा दाखल झाले मैदानात. लाईव्ह मध्ये जे प्रेक्षक बघतात त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, आमची जर कॉमेंट्री आवडली असेल तर नक्कीच घर बसल्या सुद्धा टाळ्या वाजवू शकता. 2 चांगलं सजेशन नक्कीच आम्हाला तुम्ही देऊ शकता प्रत्येक वेळी. बरेचसे आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असतील, जर काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करा. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय जेवढं चांगलं देता येईल, जेवढं चांगलं पोहोचवता येईल याचं. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याचं नाव येत आहे, ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी आपल्या गोलंदाजावरती केली. मित्रांनो, आपण पाहिलं तर सामनावीर फक्त बॅट्समनलाच नाही तर गोलंदाजाला सुद्धा दिला जातो. ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी केली, आपल्या सामना या ठिकाणी कमी धावा देऊन आपल्या नावावरती केला, असा फणसू फायटर संघाचा दिनेशला जातोय सामनावीराचा पुरस्कार. समजा दिनेश यांना विनंती करेन की लगेचच या ठिकाणी सामन्याचा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जाईल. मी सन्माननीय चला विनंती करतो आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्मान्य प्रभाकरजी सावरकर आपल्याला विनंती करतो की आपण सामनावीरचा पुरस्कार सन्मान्य दिनेश याला प्रदान करायचा आहे. सुंदरशा आपल्यातून गोलंदाजी केली, पहिल्या गोलंदाजावर सुंदरशा बॅट्समॅन तंबूचा रस दाखवला, त्याला जातोय गोलंदाजाचा पुरस्कार. तर टाळ्यांचं स्वागत करा त्याचं, कारण पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजाला जातोय सामनावीराचा पुरस्कार. टाळ्यांचं स्वागत करा दिनेश यांचं, सामनावीरचा पुरस्कार त्याला प्रदान केला जातोय. सन्मान्य सावरकर सर त्यांना प्रदान करतील सामन्याचा पुरस्कार. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. जय भवानी क्रिकेट संघ फरारे आपल्याला विनंती करतो, क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. सह्याद्री संघाचे स्टार, चला पहिले बॅट्समन मैदानात दाखल व्हा. सह्याद्री संघाबद्दल बोलायचं झालं तर खरोखर त्यांच्यासाठी हा वर्ष खूप चांगलं राहिलंय. तब्बल 13 ट्रॉफ्या आपल्या नावावरती केल्यात. आणि आज मात्र समाज जागृती चषक 2026 ही स्पर्धा खेळण्यासाठी संघ या ठिकाणी दाखल झालाय. सलामीची बल्लेबाजी जोडी मात्र मैदानात दाखल होईल. रोहित आणि अक्षय आपण पाहू बॅटिंग साठी, कारण वेगवेगळ्या मैदानात सुंदरची रणनीती या लोकांनी आखली आहे. पाहिलं गेलं तर रिव्हर्स फटका अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतो, त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवलं जाईल.